त्या वाटा मद दावाव्या सोटा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। वैरागी शिरोमणी देऊळचे सुप्रसिद्ध संत वारकरी भक्ती मंदिराचा जे कळस ठरले, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं, ज्यांना आपण वैराग्याचं मूर्तिमान रूप मानतो असे श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील काला या प्रकरणातला अत्यंत सुंदर अभंग आजच्या या सांगतेच्या काल्याच्या सेवेसाठी मी तुमच्या समोर मांडला आहे। अभंगामधून भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी, त्याचे मित्र, त्याचे सखे भगवंताच्या संगतीत आल्यानंतर आपल्या जीवनात जो परिणाम झाला तो परिणाम कृष्णाला बोलून दाखवतायत।
कृष्णाचे मित्र कृष्णाला असं म्हणतात की कृष्णा तुझ्या संगतीत आल्यापासून आम्ही निश्चिंत झालो, आमची चिंता संपली. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. कृष्णा तुझ्या जवळ आल्यापासून, तुझ्या सोबत राहायला लागल्यापासून जीवनात असं काही मिळालंय की ज्याचं कधी नावही ऐकलं नव्हतं, जे कधी पाहिलं नव्हतं. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कृष्णा ज्या प्रांतात आम्ही राहत होतो संसारामध्ये, तिथं फक्त आसार होतं आणि तुझ्याकडे आल्यावर मात्र सार मिळू लागलं. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आणि ते सवंगडी शेवटच्या चरणात म्हणतात, कृष्णा तू म्हणशील की आता तुम्ही सुखी झालात तर आता जा घरी. तर तुला सांगतो की तू हाकलून देशील, पण आम्ही मात्र इथून आता तू काढून दिलं, हाकलून दिलं, पाठवून दिलं तरी आम्ही जाणार नाही. तू का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, कारण नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवान पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आदी साधू संतांच्या पुण्याईने प्राचीन पुरातन असं हे श्री लिंगदेव महाराजांचं मंदिर आणि या भगवान शंकराच्या पटांगणामध्ये प्रांगणामध्ये शिवरात्रीचा हा उत्सव आपण सर्व लिंगदेव ग्रामस्थ आपण तन मन धनाच्या सहकार्याने या ठिकाणी करत असतात. आपापली सेवा आपण भगवान शंकराच्या चरणी, महादेवाच्या चरणी शिवरात्रीच्या निमित्ताने समर्पित करत असतात. याही वर्षी शिवरात्रीचा भव्य दिव्य अखंड हरिनाम उत्सव, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपण सर्व भाविकांनी भगवान शंकराच्या चरणी रुजू केला. आता या कार्यक्रमाची सांगता झाली असं म्हणायला काही हरकतच नाही. अगदी काही वेळाने प्रसादाने या सगळ्या उपक्रमाची सांगता होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेलं हे लिंगदेव ठिकाण, त्यांच्या चरित्रात उल्लेख असलेलं हे पवित्र पावन आणि लिंगदेव ठिकाण. आजची ही काल्याची कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांचं ही निमंत्रण आमचे मित्र श्री दत्तू फाफळे सर, आदरणीय फाफळे सरांनी हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोच केलं आणि मला आजची ही सेवा लिंगदेव महाराजांच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य मिळालं आहे. साथीसाठी आदरणीय पापळ मामा, आदरणीय शेटे महाराज, दोन्ही चांगले त्यांनी चाल म्हटली, दोन्ही गायनाचार्यांनी, सगळी उपस्थित गायनाचार्य मंडळी, दोन्ही चोपदार, रानवडे महाराज, विनेकरी, सगळी आमची संस्थेतली छोटी ही बालभागवत मंडळी, पोरं, उपस्थित वारकरी, माता भगिनी, आपल्या सगळ्यांना चांगली अशी साऊंड सिस्टीम, आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत ठरल्या वेळेत देवाच्या चरणी, भगवान महादेवाच्या चरणी समर्पित करण्याचा आपापल्या बुद्धीप्रमाणे जसं जमेल तशी मोडकी तोडकी सेवा आपण भगवान महादेवाच्या चरणी समर्पित करू. विठ्ठल नेहमी आपण काला हा शब्द ऐकत असतो. काला म्हणजे एकत्रीकरण, काला म्हणजे मिसळून जाणं. शेतकरी माणसं आहेत आपण, आपल्याला माहिती आहे जर ज्वारीची भाकरी चुरली कुस्करली, बाजरीची भाकरी कुरली कुस्करली, त्यात जर ज्वारी चुरली, त्याच्यात जर दूध टाकलं, थोडी साखर टाकली, तयार झालेल्या मिश्रणाला आपण काय म्हणतो, दूध भाकरीचा किंवा साखर वगळून घ्या डायबिटीज वाल्यांसाठी. लोक काय त्याच्या कशाला आणले ते कीर्तनाला असते. तर नुसतं दूध टाकलं, थोडी भाकरी कुस्करली, थोडी तुपाची धार घेतली आणि त्याच्यावर जर मेहनत घेतली तर त्या तयार झालेल्या मिश्रणाला आपण दूध भाकरीचा काला असं म्हणतो. का माहिती? कारण भाकरी कोरडी, दूध ओलं आहे. एक कोरड्या आणि ओल्या वस्तूचा काला होत असतो. दोन्ही कोरड्या वस्तू मिसळल्या तर त्याला कोणी काला म्हणत नाही. गव्हात जर तांदूळ मिसळले तर त्याला आपण काला म्हणत नाही, कारण निवडून वेगळे काढता येतात. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि दूध एकत्र झालं, आता ते वेगळं काढता येत नाही, म्हणून तो काला आहे. तसं या प्रसंगामध्ये, आजच्या प्रसंगामध्ये कृष्ण आणि आपण, कृष्ण ओला आहे, रसरूप आहे आणि आपण कोरडे. आपल्याकडे प्रेमाचा दुष्काळ आहे, आपण जीव आहोत.
आणि कृष्णाकडे प्रेमाचा सुकाळ आहे. प्रेमाचा सुकाळ असणाऱ्या देवाकडे, देवामध्ये आपण सगळ्या कोरड्या जीवांनी जाणं, समर्पित होणं, त्याचं नाव काल. म्हणून तर वारकरी संप्रदायाने आजच्या दिवशी जो प्रसाद वाटण्याचा आदेश दिला आहे तो दही आणि लाह्या यांचा. मोठा विचार करू नये. ह्या दहीहंडीत मी पाहिलं नाही तरी पण मी 100% सांगू शकतो की याच्यामध्ये दही आणि लाह्या. खरं इतका लाखो रुपयाचा खर्च तुम्ही केला, जर तुम्हाला सांगितलं असतं की नाही नाही यंदा आपल्याला पेढेच भरायची, बर्फीच टाकायची, नसतं का एवढा खर्च केला तेवढ्याजवळ काय राहिलं होतं. तरी पण दही आणि लाह्याच का, त्याचं उत्तर असे, दही एक आहे, लाह्या अनेक आहे. दही ओलय, लाह्या कोरड्या. जीव अनेक आहे आणि कृष्ण मात्र एक आहे. गवळणी अनेक आहे, कृष्ण मात्र एक आहे. अनेक गवळणी मी एका कृष्णामध्ये झालं. गवळणींचं तसं सांगणं. गवळणी आम्ही बहुजनी तू एकला, कृष्ण एक, एको देव सर्वभूतेषु गुणा. उपनिषद आहे केनोपनिषद नावाचं, ते उपनिषद दृष्टांत देतं. दुपारी 12 वाजता 1000 बादल्या तुम्ही पाण्याने भरून ठेवा. डोक्यावर आलेला सूर्य 1000 बादल्यांमध्ये किती दिसेल? 1000 दिसेल. मग काय सूर्य 1000 झाले का? नाही. तर त्या 1000 बादल्यांमध्ये आतमध्ये दिसणारा सूर्य एकच आहे. तसं आपण जरी खूप असलो तरी आपला परमात्मा मात्र एकच. हे कळणं म्हणजे कालावधी. गवळणी जरी खूप असल्या तरी त्या गवळणींच्या हृदयामध्ये कृष्ण मात्र एकच नांदतो. आम्ही बहुजनी तू एकला, शारंग पाणी दिससी येते, हृदय मंदिरी ठेवून तू हृदय मंदिरी सर 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 करताना तुझा संग झाल्या, तुझा संग झाल्या. एक मूर्तिकार बाजारात गेला. मूर्तिकार मूर्ती घडवणारा बाजारात गेला. त्याने खडी साखरेची मोठमोठाली खडे आणले. त्याला वाटलं खडी साखरेच्या मूर्त्या, खडी साखरेचे हनुमंतराय, खडू साखरेचे गणपती बाप्पा, खडी साखरेचा हत्ती, खडी साखरेचाच उंदीर त्याने तयार केले. कशाचे? खडी साखरेच्या खड्यांपासून मूर्तिकाराने कोरून मूर्त्या बनवल्या. गणेशाची, हनुमंतरायांची, उंदीर, गणपती बाप्पा, हत्ती, पण खडी साखरेची. शोकेश मध्ये मूर्त्या ठेवल्या. येणारा जाणारा कौतुक करायचा, क्या बात, काय जादू तुझ्या हातांनी. खडी साखरेच्या मूर्त्या घडवल्या. एक 6 महिने झाले थोडी धूळ बसली त्याच्यावर. आणि त्यांनी मित्राला विचारलं, चांगल्या दिवस होते पण थोडी धूळ बसली रे, काच उघडी राहिली माझ्याकडून, काय करायला पाहिजे? मित्र मोठा हुशार होता. काय करायला पाहिजे? मूर्त्यावर थोडी धूळ बसली, काय करायला पाहिजे? मित्र मोठा हुशार होता. मित्रांनी सांगितलं, काय नाही, अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलं, धूळ निघून जाईल. तरी ठेवल्या तेव्हा होत्या, पण परत काढायला गेला तो गायब झाला. कुठे गेल्या? जिथून आल्या तिथे. खडी साखर म्हणजे उसाचं रस, पाणी. त्याला पाणी मिळालं आणि त्या पाणी झाल्या. तसं आपण सुद्धा ईश्वराकडून आलो.
आणि ईश्वरापर्यंत जाणं हा आपला पूर्ण प्रवास आहे, त्याला काला म्हणतो. आपण आलो देवापासून आणि जायचंय देवापर्यंत. आपल्या जीवनाचा पूर्ण प्रवास आहे महाराज. आपण इथले नाही, इथले काय आपण परमनंटचे आहोत का? हा आपला टेम्पररी पत्ता आहे, टेम्पररी पत्ता. कबीर महाराज म्हणतात मत करना अभिमान बंदे, मत करना तेरे जैसे लाखों आए. कबीर महाराज म्हणतात तुझ्यासारखे लाखो आले माणसाला म्हणतात, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस मिट्टी ने खाए, मत करना अभिमान बंदे, मत करना. मी परवा एक वाक्य वाचलं की कधी जर स्वतःवर खूप अहंकार झाला, कभी अपने आप पे बहुत गुरूर आहे. गुरूर म्हणजे अहंकार असतो माणसाला. मी देखणं आहे, मी फार ज्ञानी आहे, मी फार चांगला बोलतो, वाटतं की नाही माणसाला? वाटू शकतं माणसाला. माझ्याकडे खूप पैसा आहे, पद माझं मोठं आहे. आम्ही पुण्याला चाललो होतो पापड मामा, ते चाकण गाव आहे, सिग्नलला आम्ही थांबलो होतो. आमच्या पुढे स्कॉर्पिओ गाडी होती आणि त्याच्या काचेवर मागे लिहिलं होतं भाऊंशी वाकडं नदीवर लाकडं. म्हणलं काय डेंजर वस्तू बसलेली असेल आतमध्ये, तुम्ही कल्पना काहींना फार असतं मी या मी त्या. काहींचा पाडा मीने सुरू होतो आणि संपतो सुद्धा मीच नाही. मी एक मी दोन मी त्रिक मी आणि मी 54 मीच. मीच्या पुढे त्यांची संख्या जात नाही काहींची. काहींचा पाडाच मीने सुरू होतो, शेवट पण त्याचा मीनीच असतो. त्यांचे वाक्य पण तसे मोड काय मोडेल पण लात मारेल तिथं खाली. म्हटलं बोरच्या गाड्यांची गरज होती, तुझं तंगड जर एवढ्या कमालीचं आहे, फक्त मग कडी लावून झोपत जाणार तर लोक तंगड कापून येतील, तेवढी काळजी घे थोडी. एक वाक्य फार छान ऐकलं, लक्षात ठेवा बरं का. मी वाचलं, कभी अपने आप पे बहुत गुरूर आहे. गुरूर म्हणजे अहंकार. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो थोड़ा मिट्टी से पूछना सिकंदर आजकल कहा है. मातीला विचारावं जगत जेता सिकंदर कुठे. माती सांगेल गाडून टाकला, ठेवला सुद्धा नाही. काही निशाणी जग जिंकलं होतं, जग ठेवलाच नाही. आपण इथले नाही परमनंट, कधीतरी जायचं, कधीतरी. मत करणा अभिमान रे बंदे, मत करणा अभिमान. तर जायचंय ते दुसऱ्या योनीला नाही जायचं, इथं इथल्या रहाड गाडग्यात नाही फिरत बसायचं. इतकी भक्ती करायची, इतकं चांगलं वागायचं, इतकं उत्कृष्ट जीवन जगायचं की ईश्वराने त्याच्यापर्यंत आपल्याला बोलावलं पाहिजे की आता तू या रहाड गाडग्यात नको फिरू, माझ्यापर्यंत ये. असं म्हणून या जगामधून ईश्वराने त्याच्याकडे आपल्याला उचलून घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजांना घेतलं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंग, तनुमानवी दिव्य रूपीच केले, न त्यागी ते दिव्य. म्हणे रामेश्वर भट्ट, सगळा पुसून गेला तो विमानी बैसून. इतकं चांगलं जगावं, इतकं चांगलं जगावं की ईश्वराने म्हटलं पाहिजे तू माझा आहेस, तू माझा आहेस, आता तू माझ्याकडे. आणि मग पूर्ण प्रवास होतो. जिथून आलो तिथं पोहोचलो. या पूर्ण प्रवासाला देवामध्ये मिसळणं त्याचं नाव काला, त्याचं नाव काला. विठ्ठल विठ्ठल काला गोठे आहे सामाजिक अर्थ असा आहे की आपण सगळे
विविध अधिकाराची माणसं, कुणी ज्ञानी असेल, कुणी अज्ञानी असेल, कुणी शिकलेला असेल, कुणी अडाणी असेल, कुणी वृद्ध असेल, कुणी तरुण असेल, कुणी लहान असेल, स्त्री असेल, कुणी पुरुष असेल. पण या मंडपाखाली येताना आपण देवाचे भक्त या एका सदराखाली एकत्र यायचं. आपण फक्त भक्त आहोत. आपल्या अहंकाराचे जोडवे आपण जिथं चपला काढल्या तिथं काढायचे आणि इथं काहीतरी चांगलं करण्यासाठी जमायचं. याचं नाव काला, एकत्रीकरण. मन एक झाली पाहिजे. मन एक झाली. तुम्हाला सांगू का, सुख मनावर अवलंबून आहे. बरं, सुख कधीच परिस्थितीवर अवलंबून नाही. सुख मनस्थितीवर अवलंबून आहे. मी असं म्हणतो की सुख जर परिस्थितीवर अवलंबून असतं तर बंगल्यातल्या माणसांनी कधी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. ज्या अर्थी बंगल्यातली माणसं झोपेच्या गोळ्या खातात त्या अर्थी सुख परिस्थितीवर अवलंबून नाही, सुख मनस्थितीवर अवलंबून आहे. ज्या अर्थी विदर्भातले अमरावतीचे मोरझरी गावचे एक संत, त्यांचं नाव संत तुकडोजी महाराज, झोपडीत बसले होते आणि अख्ख्या जगाला म्हणतात की माझी झोपडी इतकी छान आहे की या कधीतरी येता तरी सुखे या जाता तरी सुखे या झोपडीत माझ्या. जर परिस्थिती म्हणजे बहुत आली बा, किती मोठा बंगला आहे, काय पद आहे, काय बँक बॅलन्स किती आहे, याला परिस्थिती म्हणतात ना. ही जर परिस्थिती सुखाला कारणीभूत असती तर ते विदर्भातले संत एवढे कष्ट खुश राहिले असते. सुख मनस्थितीवर अवलंबून आहे. एका क्षणात मन पालटतं आणि सुखाचं दुःख होतं, एका क्षणात मन पालटतं आणि दुःखाचं सुख होतं. परिस्थिती तीच राहते, परिस्थिती ती, पण एका क्षणात दुःखाचं सुख होतं, सुखाचं. साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. चपला काढलेल्या असतात आपण मंडपाच्या बाहेर, काल्याचा प्रसाद घेतल्यावर आपण जातो तिथं आणि आपल्या लक्षात येतं चप्पल गेली. अख्खे लोक चपला घालून निघून घेतात, आपल्याला चप्पल सापडत नाही. आपण म्हणतो काय माणसं आहेत गाड्या, कीर्तनाला येतात का चपला न्यायला येतात. मग इकडं शोध तिकडं शोध तिकडं सापडतच नाही चप्पल. बरं, याचं जास्त वाईट वाटतं की आपलीच कशी काय गेली वर येणाऱ्याला, काय माझीच सापडली. 1000 लोक माझीच कशी काय गेली. लाईट गेल्यावर हे मनुष्य पाहत नाही की काय बल्ब गेला का, काय लूज कॉन्टॅक्ट. आपली घरातली लाईट गेल्यावर माणसं काय पाहतात, काय पाहत, हा शेजारची गेली काय, अख्ख्या गावाची गेली असेल मग महिनाभर अंधारात राहू, मग काय झालं, फक्त अख्ख्या गावाची गेली. ते शेवगाव तालुक्यात काय झालं सर, शेवगाव तालुक्यात ते शेअर बाजारचा मोठा स्कॅम झाला. मला 8, 9, 10 पोरं त्यांनी त्या पैठणला आणि त्या शेवगावला मोठी दुकानं टाकली, म्हणजे ऑफिस टाकली. म्हटली फंड जमा करा, आम्ही तुम्हाला महिन्याला 12% पैसे देऊ. महिन्याला 1 लाखाला 12,000 द्यायचे. आणि त्यांनी काही महिने तसे पैसे वाटले रिटर्न. शेवगाव तालुक्यातले प्रत्येक जवळजवळ माणसाने, मध्यमवर्गीय माणसाने जवळजवळ प्रत्येकाने 1 लाख, 1.5, 2, 4, 5, 10 लाख रुपये त्या पोरांकडे गुंतवले. 8-10 दिवस पैठणमध्ये शेवगाव आणि ते बुडाले ते पोरं. ते होणारच होतं मला सांग, ते बुडाले ते पोरं, ते पळून गेले बिचारे. त्यांनी काही मुद्दाम केलं नसेल तरी गेले. जवळजवळ तो पूर्ण तालुका अख्खा झोपला, शेवगाव तालुका. आणि मी तिथे कीर्तनाला गेलो की निमगाव गाव, आणि मी जेवायला बसलो होतो. ते माणूस मला वाढत होता. मी म्हटलो का ते शेअर बाजारचा तो घोटाळा स्कॅम, म्हटले हा इकडंच झाला. म्हटलं आपले काही पैसे, म्हटले आपले 4 लाख आहेत. मला 4 लाख. म्हटलं तसं काही तुमच्या वागण्या बोलण्यावर वाटत नाही, खुश आहेत तुम्ही. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, माझ्या कानाजवळ आले, महाराज आपले तर 4च आहे. आमच्या गावातला एक माणूस आहे 1.5 कोटी आहे, त्याचे 1.5 कोटी. महाराज किती? 1.5 कोटी. म्हणजे जर याचे फक्त 4 लाख असते तर फार एकदम तोंड सोडून बसला असता. एका क्षणात सुखाचं दुःख. आपण चप्पल गेली म्हणून इकडं तिकडं पाहत होतो, तेवढ्याच कोणीतरी चप्पल शोधणारा सापडतो. आपण त्याला विचारतो काय झालं, तो चप्पल गेली. आपण माझी पण गेली. मग बरं वाटतं कोणीतरी जोडी आहे, कोणीतरी आपल्याला जोडी आहे. आपण त्याला विचारत असतो का किती रुपयाची होती ती, किती रुपयाची होती. तो सांगतो कालच घेतली 400 रुपयाची होती. आपली 300ची राह. आपण लगेच गणित करतो, याची 400ची, आपली 300ची. 100ने आपण फायद्यात आहे. चला घरी काय नाही. एका क्षणात
परिस्थिती काय बदलली का? नाही परिस्थिती बदलली, फक्त मनस्थिती बदलली. दुःखाचं सुख झालं. परिस्थिती महाराज कधी परिस्थितीवर सुख कधीच अवलंबून. साधू संतांनी जितकी मेहनत घ्यायला लावली आपल्याला, परिस्थितीवर नाही घ्यायला लावली, घ्यायला लावली मनस्थिती. मन शुद्ध करा. मन हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे आदेश आहे. आणि आपण कोण आहोत हे सोडून या मंडपात यायचं, आपलं मन शुद्ध करायचं, सुखी व्हायचं. या प्रक्रियेला काला असं म्हणतात. या प्रक्रियेला आपण सगळ्यांनी चांगलं काहीतरी करण्यासाठी जमायचं, चांगलं काहीतरी करण्यासाठी या ठिकाणी एकत्र यायचं. कारण जेव्हा जेव्हा आपण वेगळे झालो महाराज, दुःख तेव्हाच आलं जेव्हा आपल्यात फूट पडली. दुःख 1296 सालापर्यंत महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राचा राजा होता रामदेवराय यादव किंवा जाधव. महाराष्ट्राची राजधानी होती देवगिरी किल्ला, दौलताबाद म्हणतात त्याला. तुम्ही जर समृद्धीने निघालात नागपूरला तर डाव्या हाताला दिसतो तो समृद्धी. महाराष्ट्राची राजधानी देवगिरी किल्ला. आणि किल्ला जिंकण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक पठाण आला, त्याने किल्ल्याला वेढा टाकला. 4 महिने त्याने वेढा लढवला. म्हणजे खाली त्याला वाटलं कधीतरी धान्य संपेल, कधीतरी पाणी संपेल, ही महाराष्ट्रीयन लोक खाली उतरतील, मग पाहू यांच्याकडे. पण वरती गडावर खूप धान्य होतं, खूप पाणी होतं, आणि काही गरज पडली नाही महाराष्ट्रीयन सैन्याला खाली उतरण्याची. नाराज झाला तो, निराश झाला, परत निघाला. ज्या दिवशी तो परत निघाला तो दिवस होता 29 मे 1296. 29 मे 1296 वैशाख महिना. लांब गेला, 10 किलोमीटर दूर गेला. एक वार गडाकडे फिरून पाहिलं, परतून पाहिलं, संध्याकाळ झालेली होती, थोडा अंधार पडत होता. 29 मे 1296 दिवस त्याने गडाकडे पाहिलं तर गडावर त्याला अनेक शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. पायथ्याशी असताना त्याला गडावर दिसत नव्हतं, पायथ्याशी असताना. आता थोडा लांब गेला तर गडाचं टोक त्याला दिसायला लागलं, आणि त्या किल्ल्यावर त्याला अनेक शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. शेतकरी कामावून घरी चालले होते. त्यांनी विचारलं की तुम्ही इथलेच ना? शेतकऱ्यांनी सांगितलं हो. मग या गडावर तुमच्या राजधानीवर इतक्या शेकोट्या कशा काय पेटल्या? मे महिना आहे, शेकोट्यांची काय गरज? तर शेतकऱ्यांनी उत्तर दिलं, शेकोट्याने स्वयंपाक चाललाय. शेकोट्याने काय चाललंय? स्वयंपाक चाललाय. म्हणले एवढ्या ठिकाणी स्वयंपाक? सगळी लोक एकत्र जेवत नाही का गडावरची? उत्तर त्यांनी दिलं त्या शेतकऱ्यांनी, नाही नाही, आमच्या महाराष्ट्रात जाती असतात. एक जात दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला जात नाही, जरी तिचं नाव जात असलं तरी पण जात नाही, कारण ती डोक्यातून जात नाही. आम्ही वेगवेगळे जेवतो, आमच्या पंक्ती निराळ्या. त्या अल्लाउद्दीन खिलजीने टाळी वाजवली, सांगितलं होतं सैनिकांना जायचं, लढायचं, आपण जिंकणार. सैनिक विचारत होते 4 महिने वाया घालवून आता परत म्हणता की जायचं, लढायचं, कशासाठी, का? म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आपण जिंकणार. सैनिकांनी विचारलं कशाहून आपण जिंकणार? त्याचं उत्तर होतं, जी महाराष्ट्रीयन लोक जेवायला एकत्र येत नाही ती लढायला कशी काय? जी लोक जेवायला एकत्र बसू शकत नाही ती लढायला एकत्र येऊ शकत नाही. तो परत आला, त्याने वेढा टाकला. आणि आपल्याला माहिती आहे, जी पोरं इतिहास शिकली, जी इतिहास वाचतात, जाती असतात, प्रत्येक जातीची पंडित निराळी. तो असं म्हटलं होता, जी लोक जेवायला एकत्र येत नाही ती लढायला कशी काय येतील? आपण जिंकणार. आणि खरंच तो आला, त्याने वेढा टाकला. 6 जून 1296 गड परकीयांचा ताब्यात गेला. कशामुळे? एकत्र न जेवण्याच्या पद्धतीमुळे. भगवं निशाण उतरवलं गेलं आणि हिरवं निशाण चढवलं गेलं.
कशामुळे? एकत्र न जेवण्याच्या पद्धतीमुळे. महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार झालेला होता, त्याच वर्षी समाधी घेतली माऊलींनी. पण समाधी घेण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं आहे का? डाव्या हातावर काला घेतला, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्यांना बसवलं आणि डाव्या हातावरचा काला ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यांना वाटला. पंक्तीत बसले होते सावता महाराज माळी, पंक्तीत बसले होते गोरोबा काका कुंभार, पंक्तीत बसली होती संत जनाबाई, पंक्तीत बसल्या होत्या श्यामा नावाच्या गणिकेची वेश्येची मुलगी कानू, पंक्तीत बसले होते नामदेव महाराज शिंपी, पंक्तीत बसले होते उच्चवर्णीय ब्राह्मण कानोबा पाटील, पंक्तीत बसले होते जगमित्र नागा परळीचे संत. आणि त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी काला वाटला. चंद्रभागेत का बरं वाटला? कारण मंदिरात काही जणांना तत्कालीन समाजाने येऊ दिलं नव्हतं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हटले की जर तुम्ही यांना मंदिरात घेत नसाल तर आम्ही मंदिरातलं कीर्तन यांच्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं. मंदिरातलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात ज्ञानेश्वर महाराजांनी आणलं. महाराज आजही कार्तिकी वारीची कीर्तन कुठे होतात? किती मोठा संप्रदाय आपला, किती मोठ्याची लेकर आहे. आपण विचार करा तुम्ही. मंदिरात जर तुम्ही चोखा महाराजांना घेत नसाल, कबीरांना घेत नसाल, जनाबाई महाराजांना घेत नसाल, कानोपात्रीला घेत नसाल, तर मी त्यांच्यासाठी मंदिरातलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली ते खऱ्यात आणून दाखवलं, खऱ्यात आणून दाखवलं. म्हणून एक वाक्य नेहमी नेते मंडळी वापरतात, पुरोगामी महाराष्ट्र आणि छत्रपती शाहू फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र. फार चांगलं वाक्य, मला आवडतं ते वाक्य. किती मोठं काम आहे ते तिघांचे. छत्रपती शाहू महाराज फार मोठे, महात्मा ज्योतिराव फुले डोंगरा एवढे, बाबासाहेब आकाश एवढे. मला फक्त इतकं सांगायचंय की या तिघांच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेत जा, त्याच्याशिवाय ती यादी अपूर्ण. त्या तिघांनाच नाही आवडणार, त्या तिघांना नाही आवडणार. महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब त्यांना नाही आवडणार. ज्यांनी पहिल्यांदा चोखा महाराजांच्या मुखामध्ये काल्याचा घास भरवला त्यांचं नाव आपल्या यादीतून वगळलं गेलं, ही त्या तिघांना नाही आवडणार, त्यांनाच नाही आवडणार ते. कारण ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रातले पहिले सामाजिक क्रांतिकारक आहे. पहिली सामाजिक क्रांती चंद्रभागेच्या वाळवंटात आली. नदी म्हणजे समता, नदी म्हणजे सारखेपण. नदीला टॅक्स नाही, नदीला टोल नाही. आहे वाळवंटात बसण्यासाठी नदीला काही भाडं आहे? नाही नाही, बसायचं. एका बाजूला कुत्र पाणी पितं, एका बाजूला ब्राह्मण स्नान संध्या करतोय. नदीला घेणं नाही. नदी म्हणते दोघेही सारखे, दोघेही माझी लेकरं, की गायीची तृषारू की व्याघ्रा विष होनी मारू. आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणाला, अशा संमेलनाला वारकरी संप्रदायाचं काला एकत्रीकरण असं नाव आहे. आणि तो काला झाल्यानंतर जो दही लाह्यांचा प्रसाद वाटला जातो तो कृष्णाने आपल्या सवंगड्यांना वाटला. पोरं खुश झाली आणि आनंदित झालेल्या पोरांच्या मुखातून कृष्णाच्या प्रती आपल्या जीवनात प्रसाद घेऊन काय परिणाम झाला तो अभंगाच्या पहिल्या चरणात.
दोन परमार्थातल्या तर दोन प्रपंचातल्या. प्रपंचातल्या दोन संगती आहे, एक वस्तूची संगती, एक व्यक्तीची संगती. आणि परमार्थातल्या दोन संगती आहेत, एक संतांची सोबत आणि देवाची सोबत. वस्तूची व्यक्तीची संगत दुःखाला कारणीभूत आहे, संतांची देवाची संगत सुखाला कारणीभूत आहे. मनुष्याने आयुष्याच्या वहीच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीत लिहूनच ठेवायचं. चार संगतीमधल्या दोन संगती दुःख देतात आणि दोन संगती सुख देतात. वस्तूची संगत दुःख देते. मग बघा, वस्तू गरजेच्या आहे, पैसा पाहिजे, त्याला काय चॅलेंज आहे का? काय सवालच. गाडी पाहिजे, पोचता येतं का? तसं नाही पोचत. मृदंग पाहिजे, माईक पाहिजे, वस्तू गरजेच्या आहेत. फक्त आमच्या गुरुजींचं एक वाक्य आहे, मी जोग महाराज संस्थेत शिकलोय, ज्यांचा फोटो आहे विष्णू महाराज जोग, यांची संस्था आहे आळंदीमध्ये 107 वर्षांची. तर त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे आम्ही शिकलो ज्ञानेश्वरी, त्यांचं नाव होतं वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले. ते आम्हाला नेहमी म्हणायचे, पोरांनो वस्तू गरजेच्या आहेत, फक्त वस्तू सुख नाही, वस्तू सोय आहे. वस्तू तुमची सोय करू शकतात, वस्तू तुम्हाला सुख देऊ शकत नाही. अंगावरचा कपडा म्हणजे सुख नाही, फक्त ऊन न लागावं याची सोय आहे. अन्न म्हणजे सुख नाही, फक्त पोट भरण्याची सोय आहे. आपल्याकडे प्रसिद्ध वाक्य आहेत ना की मूलभूत गरजा 3 आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा. मला कोणतरी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा, त्यात 4था मोबाईल धरा. म्हटलं धरला लागतं सगळं महाराज. वस्तूशिवाय चालतं का? घर पाहिजे नाही, सगळंच पाहिजे. छान जगावं आणि ज्याला संपत्ती दिली आहे त्याने चांगलं जगावं. ज्याला 4 चाकी गाडी दिली देवाने, माझं म्हणणं आहे त्याने 4 चाकीतच हिंडायला पाहिजे. काय असे चिकटे लोक राहतात, 4 चाकी घेतात आणि घरी लावतात आणि मोटरसायकलवाले म्हणतात येऊ दे. म्हटलं कशाने येऊ दे, आता घरी थांबलं काय एवढं 8 मिनिट. चांगलं राहायला पाहिजे, त्याबद्दल काही नाही म्हणणं संतांचं. फक्त संत म्हणतात वस्तू सुख समजणं तेवढी चूक होता कामा. वस्तू सोय आहे, सोय. वस्तूमध्ये जो अडकला महाराज आतापर्यंत दुःखी झाला. वस्तूमध्ये ज्याने स्वतःला एक ॲथेन्स नगरीचा राजा होता युरोपातला, नाव होतं सिकंदर. जग जिंकायला निघाला, बायकोला भेटला आणि बायकोला विचारलं, कार्नेलिया तिचं नाव. काय नाव सांगितलं मी राजाचं? काय नाव सांगितलं? सिकंदर. अलेक्झांडर दी ग्रेट त्याचं नाव. जग जिंकायला निघाला, बायकोला भेटला आणि बायकोला विचारलं, जग जिंकायला निघालो मी, काय आणू तुझ्यासाठी? 22 वर्षांचा पोरगा जग जिंकायला निघाला. बायकोनी सांगितलं, मला तुम्ही सोनं आणा. जे जे गाव जिंकाल की नाही पटकन सराफ बाजारात जायचं, काय उत्कृष्ट दागिने असतील तेवढी ताब्यात घेऊ. बाय माणूस सोन्यात जीव राहतो. बाय माणसाचा जीव 2 सोन्यात राहतो. एक तिचा सोन्या, लेकरू तिचं, आणि एक गळ्यातलं सोनं आणा माझ्यासाठी. म्हणजे ठीक आहे. आई जवळ गेला, आईला विचारलं, आई मी काय आणू? जग जिंकायला निघालो. आईने सांगितलं, भारतातून गंगा नावाच्या पवित्र नदीचं पाणी. ठीक. त्याचा मित्र होता अरिस्टॉटल नावाचा तत्वज्ञ होता, संत होता, अरस्तू म्हणतात त्याला हिंदीमध्ये. त्या अरस्तूला त्याने विचारलं, मी जग जिंकायला निघालो मित्रा, काय आणू? तेव्हा त्या अरस्तूने सांगितलं, माझ्यासाठी भारतातून तू भगवद्गीता नावाचा ग्रंथ. सगळ्यात शेवटी तो गुरु जवळ गेला, त्याच्या गुरुचं नाव होतं सॉक्रेटिस. त्यांनी विचारलं त्या सॉक्रेटिस, पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक म्हटलं जातं सॉक्रेटिसला. त्या सॉक्रेटिसला त्यांनी विचारलं, गुरुजी मी जग जिंकायला निघालो, काय आणू? तेव्हा त्या सुकरातने त्या सॉक्रेटिसने सांगितलं, तू माझ्यासाठी काहीच नको आणू, पण तू भारत जिंकलास की एखादा साधू संन्याशी तुला भेटेल, थोडा बैस, हात जोड आणि त्या साधू संन्याशाला विचार, काय जिंकलं म्हणजे जग जिंकलं, काय जिंकलं म्हणजे. ठीक आहे मग निघाला. 22व्या वर्षी निघाला, 62 वर्षांचा झाला. किती? 62. म्हणजे किती वर्ष घालवली? 40. मी म्हणतो त्याला हसायचं कारण नाही, आपणही जग जिंकता जिंकता म्हातारी झालेली माणसं. आपण काय प्रयत्न केला आयुष्यभर? जग जिंकायचाच प्रयत्न होता ना. आपलं जग छोटं राहतं, समजा 1000 तेच बंगला, एवढं जग राहतं. आपणही तेच प्रयत्नात म्हातारी झालेली माणसं. 62 वर्षांचा झाला, भारतातून परत निघाला. हातपाय सुजले, मित्राला हातपाय दाखवले. का सुजले बघ? त्याचा मित्र होता सेल्युकस, सेनापती होता, चांगला वैद्य. त्यांनी नाडी तपासली त्याची आणि सांगितलं होतं
की तू मरणारस, तुझी नाडी असं सांग, पायाखालची जमीन सरकली त्याच्या, तू मरणार, कधी मरणार आहे सांग. म्हटलं असं सांगायचं नसतं. नाही सांग ना, मित्र आहेस तू माझा. म्हटलं तू परवा मरणार, परवा. विचार करा काय वाटलं असेल त्याला. मृत्यू माणसाला कळत नाही म्हणून बरं आहे. माणसं मोबाईलला रिचार्ज मारायला गेल्यावर दुकानदार म्हणतात 3 महिन्याचं रिचार्ज मार. म्हटलं काय कॉन्फिडन्स आहे माणसाला, काय स्वतःच्या आयुष्यावर विश्वास तरी आहे माणसाचा नाही. तू परवा मरणार आहेस, त्याने मित्राने सांगितलं होतं. आणि त्याचं ते जगप्रसिद्ध वाक्य आपल्याला माहिती आहे. त्यांनी सांगितलं होतं की माझा देह जेव्हा तुम्ही शवपेटीत घालाल तेव्हा त्या शवपेटीला छिद्र पाडा, दोन्ही माझे हात बाहेर काढा, जगाला समजू द्या की सिकंदर येताना जसा आला जातानाही रिकाम्या हाताने. लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या, हात दोनों खाली बाहर मन से निकले. सिकंदर येताना जसा आला जातानाही. हजारो लाखो वेळा हा दृष्टांत आपण ऐकला असेल. त्यातून एकच बोध घ्यायचा महाराज, मी असो तुम्ही असो नाही का आणि कुणी असो, आपण जर फक्त वस्तू कमावल्या तर आपण दुःखाच्या सोबतीला राहणार. तुकाराम महाराजांची अभंग, नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळा, दुसरी संगती आहे व्यक्तींची, ती पण निश्चिंत करत नाही. तिसरी संगती आहे संतांची, ती सुख देते. ती संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. मी कधी कधी असा विचार करतो, वारीला गेल्यानंतर पांडुरंग तर 12 महिने पंढरपुरात गेले. पांडुरंग 12 महिने पंढरपुरात. आपण आषाढीलाच का बरं गर्दी करतो? पांडुरंग काय फक्त आषाढात आहे का पंढरपूरला? नाही, काय महिना 12 महिने, अधिक आला तर 13 महिने, बरोबर आहे. कायम पंढरपुरात, रोज देव पंढरपुरात. मग आपण एकटे अशी बसने जाऊ शकत नाही का? मग आपण का संतांच्या सोबत जातो? निवृत्तीनाथांचा सोहळा निघतो, तुमच्या अकोल्यातून अगस्ती महाराजांचा सोहळा, इथून परिसरातून दिंडी असेल इथून निघतो. लिंगेश्वर महाराजांचा सोहळा पंढरपूरला जातो, त्र्यंबकेश्वरला. मग आपण एरवी न जाता, स्वतंत्र न जाता असं का जातो? त्याचं कारण असं आहे महाराज, आपल्याला देवाकडे जायचं असतं खरी गोष्ट आहे, पण आपल्याला संतांच्या संगतीत जायचं असतं. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या उलट एरवी गेलं तर रूम मिळतात, एरवी गेलं तर सोय होते, एरवी गेलं तर झाडाची सावली मिळते. वारीमध्ये अवघड काम. वारीमध्ये मी आळंदीला असताना माऊलींकडून चालायचो. तर सासवडला एक झेंडेवाडी गाव आहे, पुणे ते सासवड टप्पा असतो. एकादशी असते नेमकी त्या दिवशी, उपवास, आणि अंतर 35 किलोमीटर. ते झेंडेवाडी गाव, इतका पाऊस पडला त्या दिवशी, इतका पाऊस पडला त्या हरिपाठाला झेंडेवाडीच्या पुढे, की आमचे जिथं तंबू होते तिथं गुडघाभर पाणी. आता झोपायचं कसं काय? तर पोरांना कीर्तन करायला आपण पालखी तळावर जाऊ, कीर्तन करू, आल्यावर काहीतरी सोय होईल. आम्ही गेलो निघून. तेवढ्यात एक व्यापारी आला, त्याला बिचारे दया आली वारकऱ्यांची, त्याने गोडाऊन उघडलं, त्याचं गोदाम. आणि वारकऱ्यांना असेल झोपा. जी मंडळी थांबलेली होती तिथंच त्यांनी वळकट्या उचलल्या, पटापटा जागा झाली. आमच्या वळकट्या गाडीतच नाही. वारीमध्ये काही लोक लय हुशार राहतात, ते असं कीर्तन भजन प्रवचन या किरकोळ गोष्टींना फार महत्व. त्यांच्या दृष्टीने महत्वाचे विषय म्हणजे पहिली पंगत.
कपडे, इस्त्री, दाढी, त्यांच्या दृष्टीने महत्वाचे विषय हे असतात. आमचा एक मित्र हितेश म्हणून पनवेलचा, पहिल्यांदा वारीला आला, साबणच घेऊन आला, अंगाची साबण. म्हटलं अरे हितेश, इथं 1.5 मिनिटात टँकरवर आंघोळ उरकायची असते, त्याच्यात अर्धा मिनिट समोरच्याला ढकलतानाच जातो, आणि तू साबण कधी लावणार? त्याने म्हणलं हा श्रीमंताचं पोरग, मला म्हणे असं बिना साबणाची कुठं आंघोळ करायची असते का? मी कधीच केली नाही. म्हटलं मग बरोबर. 2:30 वाजता अंधारात उठावं लागतं माऊलींची सोय. उठला, साबण घेतला, टँकर खाली गेला, कॉक चालू केला, अंग ओलं केलं, कॉक बंद केला, साबण काढला, अख्ख्या अंगाला चोळला, तोंडाला चोळला, फेस डोळ्यात गेला म्हणून डोळे झाकले. तेवढ्या टँकरचा ड्रायव्हर आला, टँकरच घेऊन गेला. फार असं सोय, असं निवांत, असं काम नाही ते पटापटा उरकायचं असतं. ते सोयवाल्या लोकांनी गोडाऊन अडकवलं, आणि आम्ही मात्र वळकट्या घेतल्या, म्हणजे आलो, भगर खाल्ली कीर्तन करू, मग जागरण, मग आलो, मग भगर खाल्ली, मग वळकट्या पाठीला, आणि मग त्या गोडाऊनमध्ये शिरलो. ज्या जागा महाराज मंडळी आली द्या. आता वारीमध्ये कशाची महाराज? तिथं तुराणी मीराणी सगळेच महाराज. तिथं तुराणी मीराणी, पाणी कोण आली अशी गत राहत, कोण कोणाला मानणार? झोपलेली लोक, थकलेली लोक, कोण सरकणार? शेवटी जागा मिळाली म्हणून आम्ही बाहेर आलो. 7-8 जण होतो. कोरडी जागा शोधत होतो. सापडीला नागेश्वर मंदिर आहे, तिथे भगवान शंकराचं मंदिर आहे सासवडला, त्याच्या पाठीमागे स्मशान, ते कोरडं होतं. आमच्या कीर्तनकार मंडळीला मित्राला म्हटलो हे बरं, नाहीतरी कधीतरी यायचं आहेच, चुकणार तर काही. रंगीत तालीम आतापासून असलेली बरी सवय असलेली. आम्ही 8 जण स्मशानात झोपलो, या गादीवर उभा असता 8 जण स्मशानात झोप. बरं, कोणी सरपण बिरपण घेऊन आलं नाही म्हणून आज कालाच्या कीर्तनाचा योग आहे. का वारीत एवढी माणसं का गर्दी करतात? इतक्या सोयी नसताना, गैरसोय असताना का बरं? त्याचं कारण आहे महाराज, आपल्याला पांडुरंगाकडे जायचं खरं आहे, पण आपल्याला माऊलींच्या संगतीत जायचं. त्यापेक्षा खरं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि आणि शेवटची संगत राहिली देवाची, ती माणसाची चिंता काढून घेत असते. चिंता, देव तुम्ही जवळ केला की चिंता संपली. गोपाळांनी देव जवळ केला आणि गोपाळांची चिंता संपली. गोपाळ कृष्णाला सांगतात, देवा तुझी हे संगती झाली आमची.
दुसऱ्या चरणात सांगतात. नाही देखिले ते मिळे नाही देखील ते जे कुठं ऐकलं नाही ते तुम्हाला कृष्णाच्या चरित्रात ऐकायला सापडेल. 5,500 वर्ष झाली अजूनही आपल्या लहान लेकराला आई लाडाने काना म्हणते कृष्णाची आठवण. आजही शाळेमध्ये फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धा असल्या की सगळ्यात जास्त ऐकून लेकराला घातला जाणारा ड्रेस कोणता असतो? कृष्णाचा. हातात बासरी, गॅदरिंगला हातात बासरी दिली जाते, छानपैकी धोतर नेसवलं जातं, झब्बा कुर्ता घातला जातो आणि कुरळ्या केसांमध्ये मोरपीस खोवला की आपण म्हणतो कृष्ण. 5,500 वर्ष झाली अजूनही कृष्णाला जे विसरायला तयार नाही. मोठ्या माणसाला माणसं आठवणी ठेवतात असं नाही, उलट मोठ्या माणसाला बऱ्याच वेळा माणसं म्हणतात तू किती मोठा असशील, काय म्हणतात तुझ्या घरचा कंपाऊंडच्या माणूस किती उपयोगाला पडला याच्यावरून त्याची उपयोगिता, समाज त्याला आठवणी. इंग्रजीत शब्द युटिलिटी, उपयोगिता. तुम्ही इतरांच्या किती कामाला आलात याच्यावरून तुमची आठवण ठेवली जाते. तुम्हाला देवाने जी दिलंय ते तुम्ही किती वाटलं. काहींना देव खूप देतो पण त्यांना वाटावं असं वाटत नाही, काही वाटतच नाही त्यांना, तर कसं काय वाटावं असं वाटत. काही वाटलं तर वाटावं असं वाटेल. ज्याला वाटावं असं वाटतं समाज त्याला आठवण ठेवतो. कृष्ण इतक्या वर्षांनी आठवण येते का? महाराज कृष्ण नंदाचा पोरगा आहे, राजाचा पोरगा आहे, पण माझ्या सवंगड्यांना, माझ्या मित्रांना घालायला चप्पल मिळत नाही म्हणून कृष्ण आणि वृंदावनात कधीच चप्पल नाही घालतात. कृष्ण राजाचा पोरगा आहे पण कायम कधीच शर्ट घातला नाही अंगावर, कायम खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी. हाताखालच्या
2-5 सवंगड्यांना लावून तो गाई चालण्याचं काम करू शकत होता, पण तो रानात जायचा आणि त्यांच्यासोबत खेळ खेळायचा. त्याने आपलं वेगळे पण जपलं, त्यांच्यात तो मिसळून गेला, मर्ज होऊन गेला. गाड्या तो कृष्ण असा दगडावर बसला की ते म्हणायचे कृष्ण राजा. त्यांना काय माहिती का आज आपण भावनेने म्हणतोय, उद्या हे सत्य होईल. गाड्या राजा की रे कृष्णाने सांगितलं, आई आज 4 भाकरी दे. कृष्णा तू 2 भाकरी खातो, लोण्याचं गोळान चटणी मी तुला देत असते भाकरीवर, आज 4 भाकरी का मागतो. तर कृष्णाने सांगितलं होतं, आई माझा मित्र आहे मधुमंगल, गरीब आहे, त्याला दुपारी भाकरी नसते आई, त्याच्यासाठी 2 भाकरी मी नेणार, जास्तीचे नेणार. तर यशोदेने गंमत म्हणून त्याला विचारलं, नाही तुझ्या पुरत्याच 2 देणार. कृष्णाची परीक्षा घ्यायला तिने सांगितलं, तुझ्या पुरत्याच 2 देणार. तर कृष्णाने सांगितलं, आई तू 2 देणार तर मी उपवाशी राहणार, माझ्या 2 भाकरी मी आज मधुमंगल. कृष्ण म्हणतात मित्र म्हणून कृष्णासारखा मित्र नाही म्हणणार, नाही देखील येते मिळेल. कृष्णा तुझ्या सोबतीला आणून जे कधी ऐकलं नव्हतं ते तू आम्हाला द्यायला लागलास. एकदा कृष्ण उशिरा उठले, एक लीला सांगू आणि सांग तिकडे जाऊन झालं, प्रसाद सगळ्यांचं झालं पाहिजे. एक लीला सांगू. भगवान कृष्ण उशिरा उठले, थोडे बाहेर आले, यज्ञाच्या पूजेची तयारी सुरू होती. यज्ञ होता इंद्रयाग, परंपरेने वृंदावनात केला जायचा. भगवान थोडे उशिरा उठले, बाहेर आले तर यज्ञाला पूजेला त्या साहित्याला हात लावला. तर नंद बाबा ओरडले, कृष्णा एक तर उशिरा उठलास आणि बिना आंघोळीचा हात लावायला लागलास पूजेला इकडं. भगवान उशिरा उठला. कृष्ण आजही तो जर तुम्ही वृंदावनात गेलात तर तिथं वृंदावनचं प्रसिद्ध आणि मुख्य मंदिर आहे बाकी बिहारी. 8च्या आधी कधीच उघडलं जातं. 8. त्यांना जर विचारलं त्या पुजाऱ्यांना तुम्ही की 8 वाजता का एवढ्या उशिरा, तर ते म्हणतात आमचा कान हा छोटा आहे आणि लहान पोराला लवकर उठवायचं नाही. जी पोरं जास्त झोपाळू असतात, बुद्धिवान असतात, बरं ती सायन्स शास्त्र, जन्माला आलेलं लेकरू 23 तास झोपतं का, 1च तास उठतं आईला पिण्यापुरतं. 23 तास जन्माला आलेलं लेकरू किती झोपतं, झोपेतच असतं काय का बरं, त्याची मेंदूचा वाढ व्हावी, विकास व्हावा, ग्रोथ व्हावी त्याची, यासाठी देवाने इतकी झोप दिली आहे. म्हणून 14 वर्षाच्या आतल्या पोरांना लवकर उठवू नये असं सायन्स सुद्धा म्हणतं, शास्त्र सुद्धा म्हणतं. पोरं जितकी झोपतील तेवढं चांगलं आहे. आपला प्रॉब्लेम असा आहे विशेषतः म्हाताऱ्या माणसाचं, ते स्वतः झोपत नाही, दुसऱ्या झोपत येत नाही. उठा 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 उठा. बरं उठतील तर कपाटात उघडतील, पेट्याच खोलतील, खाड खाड खूप सकाळी 4 वाजता. आपल्या शाळा अशा आहेत, लहान पोराला झोपू द्यायला पाहिजे तर लहान पोराची शाळेची शिफ्ट कधी असते, सकाळी. त्यांची शाळा 7 आणि हे कॉलेजची गोडमी ही दुपारी 12:30. मी म्हटलो की हे घोडमे जे आहेत हे घोडे कॉलेजचे, यांना सकाळी 3:30 वाजता बोलवा, आमचं काहीच म्हणलं. यांना मुक्कामी जरी ठेवलं तरी चालेल, आम्ही त्यांना कंटाळलो नाही. लहान पोरं बिचार ते झोपेतून उठतं. खरं काय माहिती का, अमेरिका नावाच्या देशाने या 2 शिफ्ट सुरू केल्या. ती हुशार माणसं, एकच शिफ्ट करायची, शाळा बिल्डिंग तशीच पडून राहायची, बिल्डिंगचा पैशाचा अपव्यय, एकाच बिल्डिंग मध्ये 2 शिफ्ट घ्यायचा. हुशार माणसं ती, अर्थकारणी माणसं. म्हणून सकाळ शिफ्ट पण दुपार शिफ्ट. त्यांच्याकडे विचार आला तर म्हटले लहान पोरांची शाळा सकाळी ठेवू का, तर दुपारी 2 नंतर तिकडं टॉर्नेडो येतात, चक्रीवादळ येतात, 2च्या आत पोरं घरात पाहिजे. आता त्यांच्याकडे ते बरोबर आहे.
आपल्याकडे लहान पोरांना 6 वाजता ते उठतं, लहान पोरं ते झोपेतच राहतं, आई त्याला शूज घालते ते झोपेतच राहतं, त्याचा डबा बनवते ते झोपेत, ते स्कूल बस येते ती त्याला शाळेत बसमध्ये बसत ते झोपेतच राहतं, ते शाळेत जातो तिकडून येतो 12:30ला, आई त्याला उतरवून घेते, मग त्याची थोडी झोप उडते, ती विचारते आई शाळा कधी, आई म्हणते उद्या, आजची संपली. लहान पोरांना कृष्ण, मी वृंदावनला शिकलो, वृंदावनला होतो मी 4 वर्ष. मी जेव्हा वृंदावनला होतो तेव्हा APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होते आणि दर्शनाला आले, 15 मिनिट लवकर आले, 7:45ला. देवमनाचा माणूस होता, तिथले पुजारी आहेत, त्यांनी विचारलं होतं तुमच्यासाठी मंदिर 7:45ला उघडू का. त्यांना जेव्हा कळालं इथला नियम आहे 8ला मंदिर उघडतं, तर त्यांनी सांगितलं होतं नाही नाही काना छोटा आहे, छोट्या कानाला उठवायचं नाही. ते 15 मिनिटं थांबून घेतले ते. भगवान असे उशिरा उठले, पूजेला हात लावू लागले. नंदबाबांनी सांगितलं कृष्णा जा आंघोळ कर. भगवंतांनी सांगितलं कसली पूजा आहे. म्हटले इंद्र पाऊस पाडतो त्याची कृतज्ञता म्हणून ही पूजा आहे. तर भगवंतांनी सांगितलं इंद्र तर भगवान श्रीहरीचा नोकर आहे, नोकराची पूजा करणं म्हणजे भ्रष्टाचार वाढवणं. हाताखालच्या माणसांची पूजा करायची. हाताखालची माणसं लई इबलीस राहतात. हाताखालची माणसं एवढी काही काही विचित्र राहतात, असं वाटतं हाताखालून काढावी काय. भयानक माणसं राहतात. सगळी व्यवस्था हाताखालच्या माणसांनीच बिघडवली भारताची. भ्रष्टाचार कोण करतं? हाताखालची माणसं. विठ्ठला विठ्ठला. मी असं ऐकलंय बाबा की इंद्र श्रीहरीचा नोकर आहे, हाताखालच्या माणसांना असं चिरीमिरी देणं हे बरं नाही. आपण श्रीहरीची पूजा करू, डायरेक्ट मालकाची. कृष्णा मग श्रीहरीची पूजा म्हणजे कोणाची करायची. मग ते हा गोवर्धन आपला पर्वत आहे ना, साक्षात श्रीहरीचं रूप आहे, आपण याची पूजा करू, याची पूजा करू. भारत हा निसर्ग पूजक देश आहे, लक्षात ठेवा. नदीला आमच्या शेजारून, माझं गाव इकडे सिन्नर तालुक्यामध्ये, आमच्या शेजारून निफाड तालुका तिथून गंगा वाहते. तुम्हाला सांगतो जवळ आहे, 8 किलोमीटर. आम्ही गंगेला गंगा नाही म्हणत, आम्ही गंगेला गंगा माई म्हणतो. तुम्ही प्रवरीला प्रवरा माता म्हणत असाल, प्रवरा माई म्हणत असाल. आकाशात हजारो किलोमीटर दूर असलेल्या चंद्राला दाखवून लहान लेकराला डाळ भात भरवणारी त्याची आई चंद्र नाही म्हणत, त्याला काय म्हणते? मामा. एवढ्या दूर चंद्राशी तिचं ते नातं आहे. झाडाची पूजा करतो आम्ही, वटसावित्री म्हणजे काय? झाडाची पूजा करतात. नागासारख्या विषारी प्राण्याची पूजा कधी होते? नागपंचमी. ज्या बैलाने वर्षभर आपल्याला सेवा दिली, त्या बैलाची सुद्धा ओवाळणी पूजा. गाडीत पूजा केल्याशिवाय न बसणारी आपण माणसं, बहिणीने ओवाळल्यानंतर आपण गाडीत बसतो, त्याच्या आधी गाडीत न बसणारी आपण. भावाची पूजा, रक्षाबंधन, नवऱ्याची पण पूजा केली जाते वर्षातून एकदा. पोळ्याला नाही करायचं. कधी करायचं? बलिप्रतिपद. मग चांगली पद्धत आहे. का बंद झाली काय माहिती. शास्त्र असं म्हणतो त्याला बलिप्रतिपदेला म्हणजे दिवाळी पाडावं, ओवाळायचं नवऱ्याला आणि काहीतरी मागून घ्यायचं. त्याने सुद्धा त्या दिवशी तिला ना म्हणायचं नाही, तिने जे मागितलं ते द्यायचं. तिने समजा थोडा विचार करूनच मागायचं. काय चंद्र द्या म्हटलं तो तर कुंभमेळ्यालाच निघून जाईल, नको प्रयागून यायला. झाड, नाग, पर्वत, नदी, निसर्गाशी संबंध जोडणारी माणसं. यावर्षी 42.5 तापमान झालं सर, नाही उन्हाळ्यामध्ये, मागच्या 42.5. तर एका शास्त्रज्ञाची मी मुलाखत ऐकत होतो, तो असं म्हटला की दरवर्षी अर्धाने टेम्परेचर वाढणार जर आपण झाडं अशीच तोडली तर. जर आपण असे पर्वत खडी क्रेशरसाठी उद्ध्वस्त करत राहिलो, खडीसाठी डोंगर सपाट करत राहिलो आणि नद्या जर प्रदूषित करत राहिलो तर दरवर्षी अर्धाने टेम्परेचर, तापमान वाढणार. म्हणजे 20 वर्षात टेम्परेचर किती असणार? आता 42.5 होतं, मग 20 वर्षाने दरवर्षी अर्धा किती असणार? 52. आणि तो शास्त्रज्ञ म्हणत होता 52ला मनुष्य जिवंत राहणार नाही. 50ला मासे मरतात, पाणी गरम होतं.
आणि 50ला जमिनीतले सगळे प्राणी मरतात, मुंग्या मरतात, सगळं मरतं जमिनीत, जमिनीत राहणं, सर्प मरतात, 50ला मासे मरतात, 52ला मनुष्य जिवंत राहणार नाही. मी काही घाबरत नाही तुम्हाला, फक्त इतकंच म्हणणं आहे की झाडं लावली पाहिजे. आहे ती झाडं, बांधावरची झाडं कापून विनाशकाळ 20 वर्षावर येऊन ठेपलाय. जर आपण अशीच झाडांची कत्तल करत राहिलो होतो. आमची संस्कृती आहे झाडाची पूजा करा म्हणणार. आमची संस्कृती आहे सोन्याचं झाड बांधावर पाहिजे, कारण दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वाटावं लागतं. सोन्याची झाड न तोडणारी माणसं, वडाचं सरपण न जाळणारी आपण माणसं आहे. वडाचं सरपण जाळत नाही, जाळत. पिंपळाचं सरपण नाही जाळत. विष्णूची रूप आहेत आणि ती बांधावर पाहिजे. किती खोल संस्कृती आपली. बरं आपली संस्कृतीला आपण चिकटून राहिलो ना महाराज, जगात कोणाची आपल्याला गरज नाही. फक्त आपले संस्कार आपण ठेवले पाहिजे, आपली संस्कृती, आपले संत, आपले ग्रंथ. आणि कृष्णाने ते आपल्याला शिकवले पर्वताची पूजा. हिमालय पर्वत आहे म्हणून भारतात 3 ऋतू आहेत, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. बाकी जगामध्ये 2च ऋतू आहेत, हिवाळा, उन्हाळा. पाऊस कधी पडतो, फक्त भारतामध्ये 3 ऋतू आहेत. भारत एवढा सुजलाम सुफलाम आहे का भारत? तुम्ही बाकीच्या देशांचं जेवण थोडं सर्च करून टाकून काय खातात ते? पिझ्झा, बर्गर, सॅलेड, एवढं पोळी, भात, डाळ, भाजी, 4 भाज्या, चटणी, कोशिंबीर. फक्त भारतात आहे, भारतात फक्त. त्याचं कारण 3 ऋतू, आणि 3 ऋतू असण्याचं कारण हिमालय पर्वत. हिमालय पर्वत. कृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा सांगितली. निसर्ग पूजा आहे आपल्या धर्मामध्ये, आणि कृष्ण निसर्ग पूजा करणारा पहिला देव आहे. आजही माणसं सुट्टीला म्हणून समुद्राच्या बीचवर जातात, समुद्राच्या बीचवर जातात. सगळ्यात पहिल्यांदा समुद्रकाठी वस्ती करणारा देव कृष्ण आहे, द्वारका. विठ्ठल रागाला, इंद्राला. खूप पाऊस पडला इंद्राने. गणम सावर्तकम नाम मेघानाम चांतकारिणा. सगळे कृष्णाकडे आले. कृष्णाला सांगितलं, कृष्णा इंद्र कोपला, आता काय करायचं? तर कृष्णाने सांगितलं, आता आपण पर्वत उचलू. पर्वत उचलू. हा, सगळ्यांनी हात लावला आणि कृष्णाने तो पर्वत आपल्या ताकदीने उचलला. डाव्या हाताची करंगळी लावली कृष्णाने, बाकीच्यांनी लाठ्या, बांबू, काठ्या लावल्या. कोणी धरलं पर्वताला, डोंगराला, डोंगराखाली लावली, कारण पाऊस पडत होता. कृष्णाचं कृष्ण तो यात की करंगळीने पर्वत धारण केलं. करंगळी नाजूक राहत, पेन धरला तर बाजूला राहत. करंगळीचं काम म्हणजे पोरांना वर्गामध्ये, सर 1 मिनिटात आलो, दुसरा काय पेन. तिचा जन्म त्याच्यासाठी होता, आलो पण त्या करंगळीला सन्मान दिला कृष्णाने. गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महासर्प जळत गिळिता अघासुर चिरोनी सांडिला. गिळिता अघासुर चिरोनी सांडिला. डाव्या हाताची करंगळी लावली. बाकीची माणसं 8 तास बसायची, 8 तास थांबायची. शिफ्ट 24 तासाची शिफ्ट केली. 8 तासाचे की 8 तास आराम करायचा, 8 तास हात लावायची त्या पर्वताला. कृष्ण मात्र अखंड उभा. 7 दिवस 7 रात्री. तो कृष्णाचा मित्र होता पेंद्या. तो जवळ आला आणि कृष्णाला सांगितलं, कृष्ण थोडा आराम कर, आम्ही धरलाय पर्वत, आम्ही काठ्या लावल्या. कृष्णाने सांगितलं, पण नाही, मी जर खाली बसलो तर कोणी राहणारच नाही शिल्लक. अरे वा, म्हणजे तू कोण लागून गेला? म्हटलं, मी देव आहे. तू काय केलं असं देव असायला? भगवंताने सांगितलं, पूतना मारली पूतना. पेंद्याने सांगितलं, मरता मरता 1 काठी मी पण वाजवलीच होती कितीची. मग मी काय देव झालो? बैस खाली. देव बसले नाही खाली, पण देवाने थोडी करंगळी खाली केली. लाठ्या, बांबू तटातट करून फुटायला लागला. पेंद्याने सांगितलं, सांभाळ कृष्णा सांभाळ. देवाने करंगळीवर पर्वत धारण केला. आणि पेंद्या कुतूहलाने विचारायला लागला, कृष्णा एवढी ताकद कशी काय आणली तू? आता काय सांगायचं, हा देवपणा मान्य करत नाही. कृष्णाने सांगितलं की पेंद्या, ही आईच्या दुधाची ताकद, ही शाकाहाराची ताकद. कुछ माखन का बल बढ्यो, कुछ गोपन करियो सहाय. शाकाहाराची ताकद आहे. शाकाहारी माणसं जास्त जगतात. तुम्ही
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट पहा, WHO चा. शाकाहारी माणसं जास्त जगतात. कोरोनात आपल्या शाकाहारी लोकांच्या माळकऱ्यांच्या लई विकेट पडलं, लई जणांनी माळी काढली कोविडमुळे. पण त्या WHO चा अहवाल मात्र असं म्हणतो की शाकाहारी माणसं जास्त जगतात. शाकाहारी लोकांना रोग जास्त होतात पण ते छोटे किरकोळ. मांसाहारी लोकांना सहसा छोटे रोग होत नाही, सर्दी खोकलं पडसं ते नाही होत. ते म्हणणं आपल्याला कायच होते आपल्याला, पण त्यांना होणार तर मी म्हणत नाही होऊ नये, पण त्यांना जेव्हा आजार होतो तेव्हा तो मोठा होतो. WHO असं म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कृष्ण म्हणतो ही शाकाहाराची ताकद आहे, दूध दुभत्याची ताकद, कुछ माखन का बल बढ्यो, राधेची कृपा आहे. आणि ही आईच्या दुधाची ताकद आहे, आईच्या दुधाची ताकद. पूर्वी माणसं भांडणं झाल्यावर म्हणायचे ना, तू समोर ये आईचं जर दूध पिला असेल तर म्हणायचे की शाकाहाराची ताकद. आणि पेंड्या ही सगळी तुमची ताकद. तुम्ही माझ्याकडे सारखे पाहता, मी तुमच्याकडे सारखा पाहतो. तुमच्या डोळ्यातून तुमची ताकद चोरली, डोळ्यातून ताकद चोरली. तर पेंड्याने सांगितलं तरीच मला 3 दिवस झाले अशक्तपणा थोडा जाणवायला लागला, विकनेस आला जरासा. भगवंताने सुखी केलं, पर्वत धारण केला तो अनंत लीला परमात्म्याने केल्या. गोपाळ त्यासाठी म्हणतात कृष्णा, जे कोणाच्याच चरित्रात नाही आणि जे कधीच नाही ते आम्हाला तुझ्याकडून मिळालं नाही. देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. कृष्णा, ज्या प्रांतात आम्ही होतो तिथं फक्त दुःख होतं, घरी ताकाचे. संसारात जगत असताना एक मला सांगा, आपण जन्मल्यापासून संसार सुखी करण्याच्या गोपाळ मोठ्या मनाचे मान्य करतात. देवा होतो तर दुःख, घरी ताकाचे सरोवर, येथे मात्र नवनीताचे. तुझ्या सोबत आलो आनंदी झाला. गोपाळ मोठ्या मनाने मान्य कर. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. कृष्णाने सांगितलं झालं ना आता, भरलं ना पोट, चला निघा. गोपाळांनी सांगितलं तू निघा म्हणशील पण आम्ही जाणार नाही. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे आता, पार्टी ये बोलवलं तरी
ठिकाणी बोलवलं तर जावं, लग्नाची बोलणी आहे, बोलवलं जमिनीचा व्यवहार आहे, बोलवलं तर जावं, नाही तर अपमान. काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, पार्टी. काही ठिकाणी बोलवलं तर जावं, लग्नाची बोलणी, जमिनीचा व्यवहार. काही ठिकाणी मात्र नाही बोलवलं तरी जावं, हाकलून दिलं तरी तिथून निघू नये. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला कृष्ण म्हणतात, त्याला कालाचं कीर्तन म्हणतात. म्हणत असेल एखादा माणूस, काय होतं, व्यवस्था असते का, व्यवस्था असते. कोणी सरक म्हटलं तर एवढा काय राग येण्याचे कारण, सरक म्हटलं काय घरी काय कमी अपमान होतो का आपण, घरी काय अपमान होतो महाराज. हा, आणि इथं कोणी सरक म्हटलं, व्यवस्था असते काय. एवढ्या लोकांना जेव घालायचं, कोणी म्हटलं सरक, थोडा थांब, दुसऱ्या पंक्ती, एवढा काय अपमान करून घ्यायचा असतो, एवढा वाईट वाटायचं असतं का, बाजूला घे चपला तिकडं, काय वाईट वाटून घ्यायचं नसतं. काय होतं अशा ठिकाणी, बरं आपण म्हणलं परत काय पाय, आपलंच नुकसान होईल, त्याच्यात नुकसान कोणाचं, दुसऱ्याचं होणार आहे. आपण आपल्या हिताला मुकू. म्हणून काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी बोलवलं तर जावं, काही ठिकाणी मात्र निघ म्हटलं तरी तिथून निघून जाऊ नये. तिथं टिकावं. त्याला कृष्ण म्हणतात, त्याला काला म्हणतात, त्याला कीर्तन म्हणतात, त्याला परमार्थ म्हणतात. गोपाळ म्हणतात आम्ही इथून जाणार नाही, तू निघ म्हटलं तरी. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळेल भोग सुखाचे सोहळे. झालेली सेवा भगवान महादेवाच्या चरणी समर्पित करतो. हरिभक्तीपरायण श्री दत्तू ठाकळे सर अर्थात डी बी ठाकळे सर यांनी या सेवेचं योग, तुमच्या ग्रामस्थांचं निमंत्रण माझ्याकडे दिले. मी स्वतःला भाग्यवान समजतो. एवढ्या प्राचीन पुरातन अशा भगवान शंकराच्या ठिकाणी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची महत्त्वपूर्ण सेवा मला करण्याचा योग आला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमच्या लिंगदेवचा उल्लेख छत्रपती शहाजी महाराजांच्या चरित्रात मी वाचला. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेला लुटीला चालले तेव्हा लिंगदेव महाराजांचं दर्शन घेऊन गेल्याचा उल्लेख आद्य चरित्रकार छत्रपतींचे कवी परमानंद शिवभारत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये आद्य चरित्रकार कवी परमानंद तुमच्या या गावाचा, तुमच्या या स्थानाचा उल्लेख करतात. एवढं पवित्र पावन ठिकाण हे आहे. या ठिकाणी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. मी स्वतःला पुण्यवान समजतो. आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी, मामा शांताराम मामा या निमित्ताने उपस्थित आहे. मृदुंगाची गोड साथ केली सगळ्यांनी. तुम्हा सगळ्यांना गायनाचार्यांनी चांगल्या चाली म्हटल्या, रीतिवादकांनी चांगली साथ केली, दोन्ही चोपदार कार्यकर्ते, तरुण मंडळींनी हा सप्ताह देखणा सजवला आहे. तरुण मंडळ कष्ट घेत आहे, जुनी माणसं त्याला सल्ला मार्गदर्शन देत आहेत. आपण सर्व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात. तो सगळ्यांच्या सेवांना, रोजची अन्नदाते मंडळी असतील, तुम्ही सगळ्यांच्या सेवांना नमस्कार करतो. सेवा महादेवाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर दहीहंडी फोडण्याच्या अगोदर फक्त 2 मिनिटं वेळ घेतो. या ठिकाणी आपल्या आज अखेरच्या सांगता कार्यक्रमामध्ये महाराज हरिभक्तपरायण भगीरथ महाराज या ठिकाणी वेळेवर उपस्थित झाले. श्रीगोंद्याहून सकाळी निघून इथं कालीच्या कीर्तनाला वेळेवर उपस्थित झाले. त्यांचं कीर्तन आज ते सुरस असतं, फार सुरस कीर्तन असतं महाराजांचं. मग जयंतीचा आवाज चालला होता, त्यामुळे आपण थोडा काही गोष्टी आपल्या ऐकू आल्या नसतील. आणि महाराष्ट्रामधील जे तरुण आहेत कीर्तनकार, त्यांच्यामध्ये अतिशय गुणी अशा प्रकारचे भगीरथ महाराज या ठिकाणी आपल्या इथे येऊन आपल्याला सर्वांना बहुमान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल महाराजांना मी धन्यवाद देतो. महाराजांचे आम्ही याबद्दल ऋणी आहोत.
महाराजांचा सत्कार या ठिकाणी आपल्या गावच्या वतीने शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी होत आहे. आपल्या गावचे कार्यकर्ते निवृत्ती भाऊसाहेब आंबरे यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. त्यानंतर आपल्या लिंगदेव गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक, खरे उद्योजक, ज्यांचा उद्योग आहे, ज्यांची कारखाना आहे, ज्यांची फॅक्टरी आहे, ज्यांची इंडस्ट्री आहे नाशिकला, असे तुमच्या आमच्यामध्ये लहानपणी एकदम गरिबी परिस्थितीमध्ये वावरणारे असे सुमतीलाल शेठच्या दुकानावर सेल्समन म्हणून काम करणारे असे भागवत पुंजाचे कोमल यांनी आपल्या सप्ताहाला 30,000 रुपये देणगी दिली. 30,000 रुपये त्यांनी सर्व महाप्रसादाला जेमिनी सनफ्लावर तेल, पूर्ण कुठेही सोयाबीनचा वापर नाही, आणि यासाठी 30,000 रुपये दिले. मी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या गावचे कार्यकर्ते सुनील शाह यांच्या हस्ते होतोय. भागवत कोमल यांनी पुढे यायचे. भागवत
सब संतन की लिंगेश्वर महाराज नमः पार्वती